आज आपण बघणार आहोत घट्टसर सुरीने कापता येईल असं दही कसं लावायचं. तर त्यासाठी तुम्हाला स्किप न करता पूर्ण रेसिपी बघायची आहे. त्याआधी मी आहे पल्लवी आणि घरच्या पाककृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. जास्त वेळ न घालवता आजची रेसिपी आपण सुरू करूया. या ठिकाणी मी 1 लिटरभर दूध घेतलेलं आहे. दूध आपल्याला तापवायला ठेवायचं आहे. वरती आलं की थोडंसं त्याला आटवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये जर पाण्याचा अंश असेल तर पाण्याचा अंश पण निघून जातो. या ठिकाणी मी जे दूध घेतलं होतं ते पॅकेटचं दूध होतं आणि ते जास्त घट्टच असतं पॅकेटचं दूध. त्यामुळे मी त्याला जास्त असं आटवलेलं नाही आहे, कारण त्यामध्ये पाण्याचा अंश खूप कमी असतो. तुम्ही जर दूधवाल्याकडून घेत असाल तर त्यामध्ये पाणी असतं, तर तुम्हाला थोडंसं आटवायला लागेल. आणि कारण त्यामध्ये पाणी मिक्स असतं. आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही गॅसची फ्लेम मी बंद करून दिलेली आहे आणि दूध आपल्याला कोमट करायला ठेवायचं आहे. अशा पद्धतीने कोमट करायचं आहे की आपण त्यामध्ये हात टाकल्यानंतर आपला हात ते सहन करू शकेल अशा पद्धतीने ते कोमट करून घ्यायचं आहे. आणि कोमट केलेले दूध एका डब्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यामध्ये पहिले वेलण टाकायचं आहे. वेलण म्हणजे थोडंसं दही टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं दही जमेल. आणि या ठिकाणी दूध टाकायचं आहे. संपूर्ण दूध आपण टाकून घेतलेलं आहे आणि त्याला छान असं हलवून घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी आपण संपूर्ण हलवून घेतलेलं आहे. आता या ठिकाणी जे झाकण आहे डब्याचं ते झाकण बंद करून घ्यायचं आहे आणि याला 8 ते 12 तासांसाठी गरम जागेवरती ठेवून द्यायचं आहे. उन्हाळ्यामध्ये दही खूप लवकर जमतं, हिवाळ्यामध्ये जमायला थोडासा वेळ लागतो. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता 8 ते 12 तासानंतर मी तुम्हाला दाखवत आहे. याला सेट करायला ठेवून द्यायचं आहे जमल्यानंतर फ्रीजमध्ये. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकतात आपलं दही जे आहे ते किती घट्टसर बनून तयार आहे. एवढाही पाण्याचा अंश त्यामध्ये नाही आहे. अशाच पद्धतीने तुम्ही दही लावू शकता. आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि जास्तीत जास्त लाईक करा. कमेंट करून मला सांगा की तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली. जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.